आत्ताचे श्रीमंत शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नसून ते दत्तक आलेले आहेत. कोल्हापूरची जनताच कोल्हापूरची खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिकांनी प्रचारादरम्यान केले. यावरून आता समस्त कोल्हापूरकर शाहूप्रेमी आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली असून आज महाविकास आघाडी आणि शाहूप्रेमींच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आंदोलन करून संजय मंडलिकांचा जाहीर निषेध करण्यात आला. दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करून शाहू महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी संजय मंडलिकांनी कोल्हापूरकरांची माफी मागावी, तसेच संजय मंडलिकांवरती गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे नाहीत, त्यामुळं शाहूच्या खरे वारसदार नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य करून तमाम शाहूप्रेमी आणि कोल्हापूरकरांचा अपमान केलेला आहे. हा अपमान ज्या घराण्यानं साऱ्या देशाला एक सामाजिक समतेचा सल्ला दिला आणि सामाजिक समतेची नगरी म्हणून ज्या कोल्हापूरकडे पाहिलं जातं, त्या शाहू छत्रपतींचा अपमान हा फक्त त्यांचा नाही तर हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. त्यामुळं संजय मंडलिक यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या वल्गना करून तुम्ही जर वेगळ्या वाटेत जात असाल तर ह्यात नका. शाहू महाराजांना ज्यावेळी आपल्या प्रतिनिधी विचारलं ही निवडणूक बिनविरोध व्हावी काय, ते म्हणले अजिबात नाही, लोकशाही आहे आणि यामध्ये जे उभारणारी मंडळी आहेत ती माझे मित्र आहेत. अशा पद्धतीनं आजचा शाहू राजा हा खिलाडू वृत्तीनं या निवडणुकीत उतरला असताना सुद्धा ज्या पद्धतीनं संजय मंडलिक हे अपमान करतायत हे अतिशय भयानक बाब आहे. पण हे सांगताना मी एवढं सांगू इच्छितो, संजय मंडलिक जे बोललेले आहेत त्यामध्ये कागल तालुक्याचे मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर समरजित गाडगे हे सुद्धा त्याला त्याच्या प्रश्नाला सहमत आहेत का, त्यांनी सुद्धा खुलासा करणं गरजेचं आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शाहूप्रेमींची एकच मागणी आहे, तातडीनं संजय मंडलिक यांनी माफी कोल्हापूरकरांची मागावी, अन्यथा रोषाला सामोरं जावं